नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाळ न्यूज। दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी सकाळी साधारण 6 वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही येथे जंगलाला लागून असलेल्या शेतात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून ही केवळ एक बातमी नसून संपूर्ण गावाला हादरवणारी वेदना ठरली आहे। मानव-वन्यजीव संघर्ष आता शिगेला पोहोचला असून याची किंमत एका निष्पाप शेतकरी महिलेच्या जीवाने मोजावी लागली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 महिला आणि 1 पुरुष असे 4 जणांचा समूह जंगलाला लागून असलेल्या शेतात मोहफूल वेचत होता। यामध्ये श्रीमती वच्छला ईश्वर वाडगुळे वय वर्ष 60 यांचा समावेश होता। अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने झडप मारत त्यांच्या मानेला पकडले आणि त्यांना जंगलाच्या दिशेने ओढत नेले। या भीषण हल्ल्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। ही घटना पाहून सोबत असलेले इतर सदस्य घाबरले। त्यांनी आरडाओरडा करून वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला। तसेच एका मोटरसायकल स्वाराने तात्काळ गावात माहिती दिली। काही वेळातच गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते। एका कुटुंबाचा आधार कायमचा हरपला होता। घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही पोलीस व वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले। वन परिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला। मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपासणीसाठी सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आला आहे। सध्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये तीव्र दहशत पसरली आहे। वाढत्या मानव वन्यजीव संघर्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे। आम्ही शेती करायची कशी आणि जंगलात जायचं कसं असा सवाल आता नागरिक करत आहेत। प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे अशी मागणी जोर धरत आहे। लोकनाळ न्यूज, रोशन खानखुरे, सिंदेवाही।